एक महत्त्वाची बातमी, कर्नाटकात इमारत कोसळून अनेक जण अडकलेले आहेत अशी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। बांधकाम सुरू असलेली ही इमारत आहे आणि ही इमारत कोसळली आहे। धारवाड मधल्या कुमारेश्वर नगर मधली ही दुर्घटना आहे। ढिगाराच्या खाली अनेक जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। शोध आणि बचावाचे कार्य अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे। 3 मजली कमर्शियल कॉम्प्लेक्सची ही इमारत आहे आणि 100 पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळतं। या ढिगाराखाली अनेक जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। बचावाचे कार्य अजूनही या ठिकाणी सुरू आहे। युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेलं आहे। 3 मजली कमर्शियल इमारत जी आहे ती कोसळली आहे। या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि त्याच वेळेला 3 मजली कमर्शियल कॉम्प्लेक्सची ही इमारत कोसळली। या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्या देखील या ठिकाणी दबल्या गेलेल्या आहेत। अनेक जण यामध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते। 100हून अधिक जण यामध्ये अडकले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जाते। आताची सगळ्यात मोठी बातमी, अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, काय माहिती, इमारत कशी कोसळली, किती जण अडकले? ही जी माहिती आता आपल्यापर्यंत येत आहे ती निर्माणाधीन इमारत होती आणि तिचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि कन्स्ट्रक्शन सुरू असतानाच ही इमारत जी आहे ती कोसळल्याची माहिती मिळत आहे। या निर्माणाधीन इमारतीमध्ये जे आहेत ते कामगार आहेत ते राहत होते आणि त्याच्यामध्ये 100च्या पेक्षा जास्त जी लोक आहेत या दुर्घटनेत म्हणजे या पूर्ण डेब्रिज खाली असल्याची देखील माहिती मिळत आहे। आपण व्हिज्युअल्स मध्ये बघू शकतो की काही गाड्याही तिथे अडकलेल्या आहेत। तिथे जे एनडीआरएफ असेल आणि इतर ज्या टीम्स आहेत, तिथल्या स्थानिक प्रशासन आहे, तिथल्या लोकांना, जे अडकलेल्या लोकांना काढण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे। निखिला, नक्कीच सचिन, हे दृश्य आपण पाहतोय। आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढण्यात आले? या सगळ्या ढिगाऱ्याखाली किती जण अडकले असावेत असं वाटतं? आतापर्यंत जी स्थानिक प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 1 जणाचा या ढिगाऱ्याखाली जे आहे तो मृत्यू झालेला आहे आणि 100 पेक्षा जास्त लोक यात अडकली आहेत अशी देखील माहिती समोर येत आहे। नंतरच आकडा जो आहे तो प्रशासनाकडनं अधिकृतरित्या सांगितला जाईल। सध्या युद्ध पातळीवरती तिथल्या लोकांना जे आहे ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक तिथल्या यंत्रणा असतील, त्या सध्या युद्ध पातळीवरती काम करत आहेत। निखिला जी, नक्कीच धन्यवाद सचिन एकूणच माहितीबद्दल। धारवाड मधल्या कुमारेश्वर मधली ही इमारत जी आहे ती कोसळली आहे। 100हून अधिक जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अधिक अपडेट मी तुम्हाला वारंवार या संदर्भात देत राहणार आहे।